फील्डिंग करने के लिए और बैट्समैन भेजे और बैट्समैन के रूप में हमें देखने मिलेंगे इस मैच में। भेजो यार। तर वळूया सामन्याकडे. या सामन्यासाठी तयार नितेश आणि साहिलची जोडी समोर जुबेर. विन विन झालेली टीम, विनर टीमचा हा सामना. गाझी बॉयज वर्सेस AK रॉयल, साहिल वर्सेस जुबेर. पॉवर पे थे षटक. 5 ओव्हरचा सामना. VIP चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 2025. आणि समोरच्या दिशेने कव्हरवर खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेला बीट केलं. 1 रन मात्र कंप्लीट केली आहे. दुसरी रन पण कंप्लीट. तिसरी धाव घेतोय का आणि तिसऱ्या धावेसाठी रनआउट मात्र होईल. साहिलने जो गॅप भेटला होता पहिल्या बॉलवर 3 रन मात्र काढायला तो अपूर्ण ठरला आणि काही इंचासाठी तो आऊट झालेला आहे. साहिल मात्र आऊट होऊन आता पवेलियनमध्ये जातो. ही जोडी पहिल्या बॉलवर तुटली. चांगला बॅटचं कलेक्शन झालं होतं बॉल बरोबर. ओपनिंग जोडी पण बदलली होती. सलीम ऐवजी साहिल आला होता या मॅचमध्ये. पण आता बघायला भेटेल आपल्याला फरदीन पुन्हा एकदा वन डाऊनच्या रूपामध्ये कॉल देऊ शकला असता साहिल की 2 रनासाठी, पण 2 धाव कंप्लीट. सामन्याला सुरुवात झाली आहे. पॉईंटच्या दिशेने जेकब. नितेशच्या प्रत्येक 6 वर 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्या भावाने संजयने ठेवलेला आहे. तर बघूया नितेश कसा सामना करतोय यावेळेस. एक फ्लॉलेस ॲक्शन म्हणजे लेफ्ट आर्म पेसर जेव्हा बॉल टाकतो तेव्हा तो फॉलो थ्रू येतोय त्या बॉलरचा, जुबेरचा. बघताच आपल्याला आवडतोय. रिदम मध्ये बॉलिंग करतोय जुबेर. पहिल्या मॅचमध्ये पण 2 ओव्हर टाकल्या होत्या उत्कृष्ट अशा आणि आपला सामना जिंकवला होता आपल्या टीमसाठी. तर एक चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून. पहिल्या बॉलवर 2 रन आणि आता मात्र कमबॅक केले. नितेशला डॉट करण्यात यशस्वी. पुन्हा एकदा डॉट बॉल. काहीच उत्तर नाही या प्रश्नाचं. जुबेर जो विचारतोय, बॉल उडत नाहीये, बॉल मात्र खाली राहते असा साईन दिलेला आहे नितेशने आपल्या नॉन स्ट्रायकर एमच्या बॅट्समॅनला, जो की फरदीनने पण पहिल्या मॅचमध्ये चांगली खेळी होती. 1 षटकार 2 चौकार लगावले होते आपल्या टीमसाठी. चांगली ही मॅच होणार आहे अर्थातच आपल्याला बघायला भेटेल काही क्षणामध्ये. जुबेर तयार. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारतो. अर्षद येतोय बॉलवर. 1 धाव कंप्लीट आणि एक डायरेक्ट बॉल करेक्ट करून थ्रो करण्यात येतोय. म्हणजे जो टाइम वेस्ट होतो आणि त्या टाइममध्ये जो बॅट्समॅन दुसरा रन घेण्यासाठी तयार होतो तो काही मात्र वेळ दिला नाही अर्षदने.
आणि आता मात्र फरदीन इन फॉर्म चांगला बॅटीवर घेतो याच्या बॉल जुबेरचा सामना करेल एक उत्कृष्ट असा गोलंदाज जुबेर बॅटची गाडा घेतली आणि आउट झालेला आहे. हाशिमने एक उत्कृष्ट असा कॅच पकडला आहे आणि जुबेर मात्र का लेफ्ट आर्मचा हा चांगला वन ऑफ द बेस्ट बॉलर इन चीता कॅम्प. यू सी लेफ्ट आर्म पेसर. सलाम आप यूसुफ भाई नहीं है. तर पुन्हा एकदा जुबेर तयार सलीमसाठी जो की सलीम या ग्राउंडमध्ये अजूनही एज झालं यांचं पण वाटत नाही यांचं एजवरून त्यांच्या बॅटच्या स्पीडवरून बॅट फ्लोवरून टायमिंगवरून आणि जे खेळताना फिटनेस दिसते सलीम यांची आपल्याला एक उदाहरण आहे सलीम येणाऱ्या पिढीसाठी की या वयातही तुम्ही आपलं क्रिकेटचं पॅशन जपू शकता आणि क्रिकेट खेळू शकता. आणि बॉल मात्र खोलवर होता प्लेसमेंट केली होती आणि बॉल अडवला आहे. तर जुबेरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आले आहेत. गाझी बॉलसाठी हा सामना पुन्हा एकदा कोल्ड स्टार्टच्या रूपात समीर AK रॉयल कडून दुसरा ओव्हर घेऊन तयार. एक चांगली प्लेसमेंट चांगला डिफेन्स नितीश कडून झालाय. अंपायर कडे रनआउट साठी दाद मागते. पंचांवर काहीच फरक पडणार नाही. बॅट्समॅन मात्र क्रीज मध्ये होता आणि पुन्हा एकदा डॉट झाली आहे. एक मिडल वर डिफेन्स केला आहे. समीर तयार दुसरा बॉल घेऊन यावेळेस मात्र कॅच दिला आहे. जसा कॅच प्रॅक्टिस मध्ये आपण कॅच देतो तसं सरांच्या हातामध्ये हा बॉल आला आणि नितेश मात्र या मॅच मध्ये काहीच करू शकला नाही. आउट होऊन चाललाय पवेलियन मध्ये. त्याची जागा घ्यायला कोण येतो बघूया. आपल्याला बघायला भेटतो या मॅच मध्ये फारुखच्या रूपामध्ये 2 डाऊन फारुख बघायला भेटतो आपल्याला. तर धुरंधर फारुख आपल्याला बघायला भेटतो. एक वादळ एक तुफान आणि कॅच मध्ये फिल्डिंग मात्र चांगली करतो उत्कृष्ट. आता बॅटिंग मध्ये काय करतोय बघूया या सामन्यामध्ये. समीर पवार तर समोरच्या दिशेने चानच्या हातात येतो का कॅच आणि कॅचचे सेफ हँड्स चानचे आणि अर्थातच फारुखला
रन संख्या वाढवायसाठी पाठवलं होतं, पण फारुकने मात्र विकेटची संख्या वाढवली आहे आणि विकेट मात्र झालेले 3. आता कॅफ आलेला आहे बॅटिंग एंडला, बैटिंग मार्कवर समीर जो कि थोड़ा सा स्लो टाइप के गेंद कर रहे हैं इस मुकाबले में। उनको थोड़ा सा विकेट से मदद मिल रहा है, बॉल घूम रहा है टप्पा लगने के बाद, तो विकेट मिल रहा है। नीतीश का भी विकेट मिला और अभी फारूक का। तो देखेंगे कैफ को किस प्रकार सेटअप करते हैं या सेटअप करेंगे कैफ अपनी टीम के लिए एक अच्छा रन, एक टारगेट सेट कर पाएंगे AK रॉयल के लिए। तो AK रॉयल ने इस मुकाबले में टॉस जीतकर बैटिंग करने का निर्णय नहीं लिया, निर्णय लिया फील्डिंग करने का अपनी गेंदबाजी से। इस गेट के पास आओ ना। आणि हर्षद एक उत्कृष्ट असा खेळाडू ज्याच्या हातामध्ये कॅच येणं आणि ते सुटणं आपल्याला कमीच वेळ बघायला भेटतं। आणि तसेच हॅट्रिक विकेट घेतलेला आहे बॉलरने, पहिला नितेश, दुसरा फारूक आणि हॅट्रिकच्या बॉलवर कॅफ सारखा विकेट म्हणजे एक उत्कृष्ट असा झेल घेतला आणि हॅट्रिक समीरने लगावले या टुर्नामेंटमध्ये। समीर विकेट मात्र जास्त घेतोय, समीर आपल्या गोलंदाजीवर ठाम, विकेटवर ठाम आणि आता सलाव आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी। 3 रन अजूनही संघाची धावसंख्या 3 रन तिथेच। तर सामना कुठे जातो, काय टार्गेट सेट होते बघूया। एक रन डिक्लेअरच्या रूपामध्ये कट केला होता, बॉडीवर बॉल आल्यानंतर तो एक दिशा दाखवली बॉलला आणि कट करून एक साइड डिक्लेअर ऑफ साइडच्या दिशेने घेतला। 4 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर। इस मुकाबले की शुरुआत गाजी बॉयज की तरफ से बहुत ही स्लो स्टार्ट मिलता हुआ, क्योंकि अच्छी गेंदबाजी की है जुबेर और समीर ने। जुबेर ने एक प्लेटफॉर्म सेट किया था और समीर ने उसका फायदा उठाया। लेग साइड के दिशा में 1 रन कंप्लीट हुआ है, दूसरा रन मिलता है क्या, और देखिए 2 रन कंप्लीट, तीसरे रन की तैयारी और तीसरा रन भी कंप्लीट। और अरशद के रूप में मिस फील्डिंग हमें देखने मिल रही है, ये बहुत ही कम देखने मिलता है। तो ये 3 रन पूरा फेयर है सर, हैदर सर? नहीं ना, 3 दिया बस फेयर। हैदर सर 1 रन शॉर्ट है, तो 3 रन भागा था, कुछ सेंटीमीटर की वजह से उनको 2 रन मिलेगा। तो बैट आपको प्रॉपर तरीके से लाइन के अंदर रखकर भागना है अगर आपको रन कंप्लीट करना है तो। बॉल डालेगा ना? तर 6 रन जाऊन पोहोचले संघाची धावसंख्या। तिसरा ओव्हर घेऊन तयार जुबेर, पुन्हा एकदा सामना करेल सलाव सिंगलच्या रूपामध्ये। पुन्हा एकदा एक सिंगल काढलाय, जेकब मात्र हिट करत होता स्टंपला आणि काही कव्हर केलंय आलमने। एक चांगली फिल्डिंग बघायला भेटते AK रॉयल कडून आपल्याला। आता सलीम या ओव्हर मध्ये काय अप्रोच ठेवता येईल, हिट करायला जात आहे की सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या वाढवतो, पाहूया या बॉलवर। फुल टॉस होता पण बॅटला खालीच ठेवला आणि ग्राउंड अलॉंग द ग्राउंड खेळण्यात आला हा शॉट, कारण विकेट मात्र दिल्या आहेत समीरला। 3 विकेट दिल्या आहेत, हॅट्रिक विकेट दिल्या आहे समीरला। त्या विकेटमध्ये नितेश आणि खेस सारखे उत्कृष्ट फलंदाज जे आपल्या संघासाठी सामना जिंकवतात ते आउट झाले। त्यामुळे सलाव आणि सलीमला जी साझेदारी जी पार्टनरशिप बनवायची आहे ती अलॉंग द ग्राउंड बनवावी लागेल यावेळेस। आणि 8 रन लग चुके हैं बोर्ड पर। पुढे लेग साइडच्या दिशेने ट्राय केला होता, बॉल हवेत उडलाय
अर्षद कॅचवर आलाय आणि दोघांच्या मिस जजमेंटमुळे हा मात्र कॅच सुटलाय. 2 रन कंप्लीट झालेत आता आणि ते बाहेर गेलेले आहेत. मात्र कॅच सुटलाय. शरण आणि अर्षदच्या मध्ये हा बॉल पडला. कोणी बॉलर आला नाही. पुअर मिसकम्युनिकेशन झालंय. कोणी कॉल दिला नाही त्या कॅच साठी आणि रन बॉल मात्र 2 रन गेले आहेत. 10 रन हो गया. तो ये बीट हुआ इस बॉल पर. लेग साइड की दिशा में खेलना चाहते थे लेकिन बीट होकर बॉल पुणे तर बॅटची कडा घेतली. एक धाव मिळणार होती पण हाशिमने मात्र कलेक्शन चांगलं केलंय. बॉल चांगला कलेक्ट केलाय. बॉल डॉट झाली आहे आणि पुन्हा एकदा चांगली उत्कृष्ट गोलंदाजी करायला भेटते आपल्याला. आणि फिल्डिंग मात्र काही ठिकाणी गचा झाली होती पण काही ठिकाणी उत्कृष्ट असे कॅच पण पकडले चांदने अर्षदने. आता सलाव बघूया काय करतो या बॉलवर. सलावने आता समोरच्या दिशेने मारला. बॉल खाली येते. मोनू 1 रन कंप्लीट झाला. दुसरा बॉल दुसरावर आला आणि पकडायला 2 धाव कंप्लीट झाल्या. तिसरा रन घेतोय का तर नाही. सलीमने थांबवलंय सलावला. रन करून पळून रन कंप्लीट झालेले आहेत. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन झालेले आहेत बोर्डवर. 12 रन 3 ओव्हर. अजून 12 बॉल बाकी. या 12 बॉल मध्ये किती रन बनवते बघूया आपण. गाझी बॉयज 12 रन लग चुके हैं बोर्ड पर. अब बॉलिंग की जिम्मेदारी सरफराज. एक फास्टर बॉलर सरफराज इस टीम के. 12 रन. और फिर से स्लॉट में नहीं डाल रहे बॉल. थोड़ा सा लेन को खींच रहे पीछे की तरफ और बैट पर उस वजह से आ नहीं रही है गेंद. यहाँ पर सरफराज एक अच्छा बॉलिंग लाइनअप सेट कर रहे हैं खुद के लिए. लाइन लेंथ सेट कर रहे हैं और इसका जवाब कैसे देंगे सलीम. अभी स्लॉट में दिया था और उसका जवाब दिया इस चौके के साथ. तो एक बॉल अच्छी डाली थी आपने. लेंथ खींची थी लेकिन जिस बॉल पर आपने आगे डाला है स्लॉट में दिया है उस बॉल पर सलीम ने चौका लगाया है. तो 16 रन हो चुका है. 16 तर पुन्हा एकदा सरफराज तयार. 16 रन झाले बोर्डवर. एक चौकार मारला होता सलीमने. पुन्हा एकदा लेंथ मागे घेतली आणि पुन्हा एकदा बीट. तर बॅट्समॅनचा रिव्ह्यू असेल वाईड साठी.
तर पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. तर रिव्ह्यू लॉस झालेला आहे गाझी बॉईज कडून आणि पंचांचा निर्णय ऑन फील्ड अंपायरचा निर्णय. हायदर स्टे विथ युअर डिसिजन. इट्स फेअर डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा लेफ्टच्या दिशेने हर्षद बॉल येतोय का आणि एक धाव कंप्लीट डिक्लेअरच्या रूपामध्ये झालेली आहे. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. अजूनही या ओव्हरच्या 2 बॉल बाकी. ह्या 2 बॉलवर सलीम किती रन उभा करतोय आपल्या टीमसाठी आणि याच्या नंतरच्या ओव्हरमध्ये म्हणजे जो शरण टाकेल अर्थातच शरणने पहिल्या मॅचमध्ये पण चांगली गोलंदाजी केली होती त्यावर किती रन मारते आहे गाझी बॉईज आणि काय टार्गेट सेट करते 5 ओव्हरच्या या सामन्यामध्ये. हा सामना जो पण जिंकेल तो खेळेल फिरोज 11 बरोबर क्वालिफायर मॅच VIP चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 चा हा सामना. ऑफसाईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेसफुल झालाय. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि 18 धावा पण कंप्लीट झालेल्या आहेत बोर्डवर. 1 बॉल अजूनही बाकी सरफराजची. आता सामना करेल सलाव. तर ज्या हॅट्रिक विकेट नंतर सलाव आणि सलीमनी ही जोडी सिंगल डबल एक चौकार याने पुढे रन घेऊन जाऊन 18 रनांपर्यंत घेऊन आलेली आहे. तर पाहूया आपण या लास्ट बॉलवर सरफराजच्या का मोठा फटकार येतोय की डॉट बॉल की सिंगल. बघूया या सामन्यामध्ये नक्की काय होत आहे. पुन्हा एकदा बीट केलंय. अंपायरचा निर्णय 1 रन. तर 19 रन कंप्लीट झालेला आहे 4 ओव्हर नंतर 24 बॉल 19 रन. तर हा बॉल टू बॉलचा पण खाली चालू आहे सामना. 4 ओव्हर मध्ये 19 रन 19 रन ऑन द बोर्ड आफ्टर 4 overs. Still 1 over is remaining and it's of course delivered by Sharan. A team like AQR is a very decent team in fielding and batting bowling. It's we used to see this team playing with one mindset or one man mindset. Salim. शरण तयार. पुन्हा एकदा शरण एक चांगलीच गोलंदाजी करतोय आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पण बघायला भेटली. गुड लेंथ आजच्या दिवसामध्ये जेवढे पण सामने आपल्याला बघितले जेवढे पण गोलंदाज ज्यांनी बॉलिंग करताना बघितली त्यांनी गुड लेंथ ज्यांनी गुड लेंथ पकडले आहे त्याचे बॉल मात्र डॉट झालेले आहेत आणि स्लॉट मध्ये पुढे जे पडते चेंडू यॉर्करच्या प्रयत्नात त्या बॉलवर मात्र षटकार चौकार आपल्याला बघायला भेटतोय. आणि पुन्हा एकदा 1 बॉल 19 रन 19 runs on the board. Still 5 to go. पुन्हा एकदा 1 रन बॅटची कडा घेतली. 20 रन कंप्लीट. अजूनही 4 बॉल बाकी. तर हा मॅच जो जिंकेल त्याचा मॅच असेल फिरोज 11 बरोबर. फिरोज 11 या ग्राउंडची एक उत्कृष्ट टीम एक आवडणारी टीम सर्वांच्या आवडीची टीम फिरोज 11 त्यांच्यावर हा सामना असेल. जो ही टीम जिंकेल हा सामना. आणि लेग साईडच्या दिशेने आता बॅटीचं कंडिशन चांगलं झालंय पण दिशा मात्र बरोबर भेटते आहे का आणि अंपायरचा निर्णय आहे चौकार. 4 रनांसाठी शरणला मात्र आता सलीमने दिलाय चौकार. 3 बॉल मध्ये 5 रन. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल 1 रन डिक्लेअरच्या रूपात.
लेग साईडच्या दिशेने. आता मात्र स्ट्राईक नाही दिली आहे, मागे पाठवला आहे. सलीमला मात्र स्ट्राईक पाहिजे आणि मोठा फटका खेळायचा आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 रन्स. अजूनही 2 बॉल येणे बाकी. या 2 बॉलवर मोठा फटका खेळायची तयारी दिसते आपल्याला सलीमची. आणि सलीमने मात्र हा मोठा फटकार खेळलाय. बॉल मधून षटकार मारलाय. ज्या कॉन्फिडन्सने त्याला सलावला मागे पाठवलं होतं त्याच कॉन्फिडन्सने हा षटकार मारलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन. इस शॉट में जो बैट का फ्लो अच्छा था लेकिन आवाज नहीं आई थी, लेकिन तो भी ये बॉल 6 रनों के लिए गया और बॉल टू बॉल रन आ चुका है. जो समीर और जुबैर ने जो प्लेटफॉर्म सेट किया था उसके बाद सरफराज ने भी एक अच्छी ओवर डाली थी एक चौका खाने के बाद, और शरण को अभी एक चौका छक्का आने के बाद 30 रन लग चुके हैं बोर्ड पर. एक स्लो स्टार्ट के बाद बॉल टू बॉल रन पर आ चुकी है गाजी बॉयज. पुन्हा एकदा डॉट बॉल सिंगल भेटतोय का, आणि मिस फिल्डिंग मुळे 1 रन कंप्लीट झालेले आहे. तर जेकब रनआउट घेतलाय आणि 31 रन कंप्लीट हो वाले. 32 रन का टारगेट सेट किया है गाजी बॉयज ने एक रॉयल के लिए. पहिल्या बॉलवर कॅच होतोय का, आणि सोनू आउट झालेला आहे या पहिल्याच बॉलवर. नितेशने एक उत्कृष्ट असा कॅच पकडला. नितेश संजय यांच्या भावांची जोडी कॅच मात्र सोडत नाही. यांचा मोठा भाऊ नितेश संजय मात्र फिरोज मध्ये खेळतो आणि पहिल्याच बॉलवर विकेट भेटलाय कलीमला. तो उसके लिए फिर मैं बोला शाहिद को
तर आलम समोर कलीम पहिला बॉल सोडून आउट झाला होता. समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव कंप्लीट. फारुख बॉलवर येतोय आणि 2 रन डिक्लेअरच्या रूपामध्ये म्हणजे टप्पा खाऊन बॉल बाहेर गेला तर दोन रन भेटतील आणि डायरेक्ट गेला तर चौकार. तर कलीमने चांगली बॉलिंग सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर सोनू सारखा प्लेअर आउट घेतला. आलमला मात्र प्रमोट केलं या मॅच मध्ये 1 डाऊनच्या रूपामध्ये. लास्ट मॅच मध्ये आलमला बॅटिंग भेटली नव्हती मात्र लेफ्ट हँडचा हा आलम उत्कृष्ट अशी फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. एक्सच्या दिशेने अंपायरचा निर्णय काय असेल. 2 धाव कंप्लीट. 2 फुल टॉसवर 2 रनांनी 4 रन कंप्लीट झालेले. 3 बॉल 4 रन. 32 रनांचं आव्हान. तर कलीम तयार पुन्हा एकदा चांदसाठी. चांदला पुढे टाकला होता चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलवर अजून मात्र कोणी पोहोचलं नाहीये. चांदची बॅट मध्ये सुटली आलमच्या आणि चांदच्या टकरावामध्ये. तर चांगला असं स्पोर्ट्समॅन स्पिरिट अझीमकडून बघायला भेटतं आपल्याला. चांदची बॅट उचलून दिली आहे त्याने. तर असे काही मुवमेंट असतात खेळामध्ये जे आपल्याला जपले पाहिजेत. कलीम एक चांगली गोलंदाजी करतोय. कलीम 2 फुल टॉस टाकले होते पण त्याच्यावर जास्त काही रन आले नाहीये. 2-2च्या रूपामध्ये 4 रन. 1 विकेट सोडूचा आणि चांदचा एक सिंगल. पुढे समोरच्या दिशेने अर्थात हा चौकार असू शकतोय आणि हा चौकारच बघायला भेटतोय. आलमच्या बॅटीतून आपल्याला रन जाऊन पोहोचले असतील 10 रन. 32 रनांचं आव्हान होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आलेले आहेत आलिमच्या. कॅप तयार. छान आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. बॉलवर येतोय साहिल. 2 धाव कंप्लीट झाली आहे आणि थ्रो उत्कृष्ट होता साहिलचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 रन. अजूनही 20 रनांची आवश्यकता.
साहिल संघासाठी दुसरं षटक हाताळतोय आणि छान सामना करतोय. AK रॉयल वर्सेस गाझी बॉयचा हा सामना. जो जिंकेल तो खेळ फिरोज 11 बरोबर. या ग्रुपचा क्वालिफाय मॅच. स्लोवर टाकला होता चेंडू. बॉलवर येतोय नितेश आणि नितेश असा उत्कृष्ट फिल्डर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पण एक उत्कृष्ट अशी कॅच पकडली होती आणि आता मात्र छान सारखा विकेट भेटतोय कॅफला. 12 रनांवर 2 विकेट डाऊन झालेल्या आहेत. बारा बारा. तर पुढे टाकला होता चेंडू. छानच्या विकेट नंतर बॅटिंगसाठी येतो हाशिम सोनू आणि छानसा विकेट गेला. 12 रन धावसंख्या गेली. 3 बॉल 12 रन. पहिल्या ओव्हरमध्ये कलीमने विकेट घेतल्यानंतर एक चौकार आणि 2 डिक्लेअर धावा अशा रूपात 10 रन दिले होते. मात्र आता पहिल्या बॉलवर 2 रन आणि नंतर छानसा विकेट. डॉट बॉल. पुन्हा एकदा स्लो असा चेंडू टाकला होता. केप तयार आलमसाठी. लेफ्ट हँडचा आलम तिथे कॅच होईल का आणि साहिल सारखा सेफ प्लेअर तिकडे उपस्थित असताना कॅच मात्र झालेला आहे आणि सामन्यामध्ये बॅक करते आहे गाझी बॉयज. आणि पोरींचा फेवरेट अर्षद मात्र बॅटिंग साठी आलेला आहे AK रॉयल कडून. तिकडे मात्र प्लेअर नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा डिक्लेअरच्या रूपामध्ये. थोडासा मिस हिट होता कॅपच्या स्लोवर आणि फास्ट गोलंदाजीवर. खूप सारे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांचं उत्तर 2 बॅट्समॅनकडे भेटले नाही. चांद आणि आलमच्या रूपामध्ये 2 विकेट घेतले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 रन. 3 विकेटचं नुकसान आणि 15 रन झालेले. 32 रनांचं आव्हान. आता मात्र 18 बॉल मध्ये 17 रनांची आवश्यकता. 18 बॉल 17 रन.
तो बॉलिंग एंड पर आपको देखने मिल रहा है जाफर, जो कि अंडर में एक अच्छा बॉलर परफॉर्म किया था, तो उनको प्रमोट किया है गाजी बॉयज ने। अब इस ओवर में देखेंगे 18 बॉल 17 रनों की आवश्यकता है। आशिम और अरशद की ये जोड़ी हम देख रहे हैं वीआईपी चैंपियंस ट्रॉफी 2025 सीजन 2 ASC लाइवर with multi-camera setup. If you want to watch these matches and highlights of the matches every day and whenever the match happens, please subscribe to the ASC live for multiple angle view and proper scoring. Jafar ready. आईस्क्रीम के अंदर डालो तो आईस्क्रीम पूरा पी ले। पुढे ब्लॉक वर चेंडू होता स्टेजला मानवंदना देताना हाशिमने एक रन डिक्लेअरच्या रूपात मारलेला आहे. तो 22 रन हो चुका है, अभी भी 10 रनों की आवश्यकता है। जाफर बॉलिंग मार्क पर क्या इम्पैक्ट डालेंगे आने वाले टूर्नामेंट में, आने वाले चीता गेम के इतिहास में आपको खेलना है, फ्यूचर में खेलना है, तो इस मैच में आपको परफॉर्म करना होगा, एक इम्पैक्ट बनाना होगा। अभी भी 10 रनों की आवश्यकता है, इसके बाद और 2 ओवर आना बाकी। अरशद और हाशिम की ये जोड़ी एक रन की तरफ से क्या इस मैच को समाप्त कर पाएगी? तो वीआईपी के कैप्टन बबलू भाई और एक अच्छे कमेंटेटर हम इनकी आवाज सुनेंगे थोड़ी देर में जब इनिंग ब्रेक होगा। तो फिरोज 11 के कैप्टन आप आ जाइए। इस मैच के बाद आपका और जो जीतेगी उस टीम का टॉस उड़ाया जाएगा, क्वालिफायर राउंड होगा इस ग्रुप का। अंपायर समीर ने वाईड बॉल आणि आता मात्र 13 बॉल 8 रनांची आवश्यकता अजूनही। AK रॉयल या सामन्यामध्ये डॉमिनेट करते आहे थोडीशी। लास्ट ओव्हरमध्ये सलीमने रन बनवले होते, 32 रनांचं आव्हान सेट केलं होतं, पण आता मात्र बॅटची कडा घेतली, बॅट प्रॉपर आला नाहीये, तरी पण बॉल जाऊन पोहोचतोय 2 रनांच्या झोन मध्ये। 26 रन्स ऑन द बोर्ड। 12 बॉल 6 रनांची आवश्यकता, 12 बॉल 6 रनांची आवश्यकता। जर अर्शद हा सामना षटकार मारून संपवतोय तर सलमान कडून 100 रुपयांचं पारितोषिक।
अरशद अगर इस मैच को 6 लगा के ख़त्म करते हैं तो अरशद को सोहेल और सलमान की तरफ से 100 रुपए का इनाम रिस्पेक्टिवली मिला जाएगा। तो बॉलिंग मार पर देखने मिलेगा कि जिन्होंने अच्छा कमबैक कराया था अपनी टीम को, जो पहली ओवर में 10 रन दिए थे, कलीम ने एक विकेट लेकर फिर खुद आलम और चांद का विकेट लेने के बाद फिर से हमें कैफ दिखाई देंगे। 12 बॉल 6 रन डिफेंड करने हैं। आणि बॅट खोलवर राहिला, रन संख्या कंप्लीट होते 1 रन, अजूनही 11 बॉल 5 रनांची आवश्यकता। आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळला, 1 रन कंप्लीट होईल, अर्थात दुसऱ्या रनाची मांग केली आहे आणि 2 रन कंप्लीट झालेले आहेत। आता मात्र फक्त विजयासाठी बाकी आहेत रन, 3 रन। तीन रनांची आवश्यकता। हाशिम हा मॅच मध्ये हा बॉल षटकार मारून मॅच संपवताना दिसतील आपल्याला की कैफ विकेट घेईल हाशिमचा, बघूया। लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, थोडासा बाहेर, पंचांचा निर्णय पेंडिंग, वाईट बॉल, 2 रनांची आवश्यकता। तर फिरोज 11चे कॅप्टन मंचावर यावे, आपला टॉस उडवला जाईल आणि त्याच्यानंतर ब्रेक दिला जाईल 5 मिनिटांचा। जो पण ही सामना जिंकेल त्याचा कॅप्टन यावे। पुन्हा एकदा स्लोवर, आणि ह्याच्यामध्ये खूप सक्सेस भेटली आहे याला, स्लोवर आणि फास्टर असं व्हेरिएशन करून केएफने आपल्या टीमसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सजवलं होतं विनिंगसाठी, पण बाकी बॉलर्सकडून थोडंसं त्याला कोऑर्डिनेशन झालं नाही आहे, थोडी मदत भेटली नाही आहे आणि 32 रनांचं आव्हान AK रॉयलने सहजच चेस केलं आहे। फक्त 2 रनांची आवश्यकता आहे। हाशिम काय करतो या सामना, लवकरात लवकर हाशिम सामना संपवते की अजून काही बॉलचा वेळ घेतोय, बघूया। पुन्हा एकदा डॉट झालेला आहे, 2 रन पाहिजे असताना मात्र आता मात्र बॉल होते किती बाकी आहेत, तर 7 बॉल मध्ये 2 रनांची आवश्यकता आहे आणि हा सामना लास्ट ओव्हर मध्ये जाईल की याच बॉलवर हाशिम हा मॅच संपल। तर पुन्हा म्हणजे हा लास्ट बॉलवर गेला आहे, लास्ट षटकावर गेला आहे। 6 बॉल 1 रनांची आवश्यकता, अजूनही चांगली गोलंदाजी केली आहे। तो अगर अरशद इस बॉल पर रिवर्स ट्राई करते हैं और तो रिवर्स चौका या षटका लगाते हैं तो 200 रुपये का इनाम सोहेल की तरफ से अरशद को दिया जाएगा। लगेगा लगेगा। अजीम 6 बॉल 1 रन डिफेंड करने के लिए तैयार और 1 रन। तो AK रॉयल के कैप्टन आप आ जाए, फिरोज के कैप्टन रेडी है यहाँ पर टॉस के लिए। आपको 5 मिनट का ब्रेक दिया जाएगा टॉस के बाद। भाई टॉस उड़ाओ ना भाई लो। AK रॉयल के कप्तान और फिरोज के कप्तान यहाँ पर आ जाए।
तो इस मैच के मैन ऑफ द मैच AK रॉयल्स के समीर, वो स्टेज के करीब आना है। समीर हेलो। तो अभी 5 मिनट का ब्रेक होगा। ब्रेक के बाद AK रॉयल और फौज रंग के दरमियान मैच होगा। 5-5 ओवर का मैच होगा वो, और जो जीतेगा वो चौथे ग्रुप का फाइनल क्वालिफाई होगा अगले स्टेज के लिए। तो इसके बाद जो राउंड होगा, आखिरी ग्रुप का राउंड शुरू होगा गैलेक्सी और युवरासिक के दरमियान होगा। तो दोनों टीम से गुजारिश है कि वो भी मैदान पे पहुंच जाए अपने खिलाड़ियों के साथ, क्योंकि वक्त बिल्कुल बर्बाद ना करें। आज और कल, यानी आज का आधा दिन है और कल का एक दिन है, तो 5-5 ओवर का मैच हो रहा है। तो देखने भी अच्छा लग रहा है, खेलने भी अच्छा लग रहा है। तो यही सिलसिला आगे भी जारी रहे, इसलिए दोनों टीम को इससे गुजारिश है कि वक्त पे आ जाए और मैच शुरू हो जाए। क्योंकि मैच जितना ओवर आपको मिलेंगे, तो अगर एक आधा ओवर आपका खराब जाता है तो आप पांचवें चौथे ओवर में आप अपना जो खराब है उसको कवर कर सकते हैं। अगर 2-3 ओवर का मैच होगा तो उसमें 1-2 ओवर भी खराब हो गया आपका, तो मैच खत्म, आपके हाथ से निकल जाएगा। तो 5 ओवर का जब मैच होता है उसमें आपको मौका होता है, अगर आपका 1 ओवर या 2 ओवर खराब होता है तो आप 3 ओवर में कवर कर लेंगे। तो कल भी हमें ऐसी देखने को मिला कि पहले 3 ओवर में 11 रन थे, बाद में वही टीम। तो हमारे दरमियान चिटागंग के एक हसीन शख्सियत और आवाज़ आलम